घरी नवीन बाळ येतं आहे किंवा येणार आहे आणि त्याच्यासाठी बॅगेत हॉस्पिटलमध्ये काय काय न्यायचं आहे कळत नाही आहे, तर ही रील तुमच्यासाठी आहे. मी धनश्री आणि ब्रँडचं नाव आहे दुलार आणि आम्ही करतो पॅरेंटिंग टिप्स अशी सिरीज आणि त्याचा आज भाग आहे दुसरा. सो आज मी सांगते की लहान बाळासाठी जेव्हा तुम्ही हॉस्पिटल बॅग भरता तेव्हा तुम्ही काय काय त्याच्यामध्ये गोष्टी घेऊ शकता. पहिली गोष्ट, जबली. किमान एक 10 ते 12 जबली नक्की कॅरी करायला हवीत. जबल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते स्वाडल, कारण लहान बाळ जेव्हा नवीन जन्माला येतं तेव्हा स्वाडलिंग हे खूप त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी गरजेचं असतं आणि स्वाडलिंग केल्यामुळं त्याला आईच्या पोटात असल्याचा फील येतो. सो किमान एक 10 ते 12 स्वाडल्स अगदी नक्की कॅरी करायला हवेत हॉस्पिटल बॅगमध्ये. त्याच्यानंतर लंगोट किंवा डायपर जे तुम्ही कम्फर्टेबल असाल ज्याच्यासोबत ते तुम्ही कॅरी करू शकता. त्याच्यानंतर रुमाल म्हणजे वाईप करायसाठी मऊ मसलीनचे किंवा मलमलचे रुमाल हॉस्पिटल बॅगमध्ये असायला हवेत. याच्यासोबतच आपल्याला ब्लँकेट, टॉवेल असं सगळं कॅरी करणं गरजेचं आहे. जर थंडीचे दिवस असतील तर स्वेटर, हाफ स्वेटर, फुल स्वेटर असायला हवा. पायमोजे, हातमोजेसुद्धा थंडीच्या दिवसामध्ये रेकमेंडेड आहेत. त्याच्यासोबतच कॅप शक्यतो कॉटनची असावी ज्यांनी ऊब पण मिळते आणि खूप जाड पण असत नाही. सो ती कम्फर्टेबली बाळाला घालता येते. गोल बॉनेटची कॅप डेफिनेटली रेकमेंडेड आहे या सगळ्यात. त्याच्यानंतर ड्रायशीट, काही वेळेस हॉस्पिटलमध्येही हे प्रोव्हाइड होतं पण ड्रायशीट इज मस्ट. ह्या सगळ्या गोष्टी बाळासाठीच्या हॉस्पिटल बॅगमध्ये तुम्ही जेव्हा भरताय तेव्हा गरजेच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्या गोष्टी 2 ते 3 वेळेस तुम्ही वॉश केल्या पाहिजे, डेटॉलमधून काढल्या पाहिजेत. कुठलंही इन्फेक्शन त्याच्यातून पासआउट होणार नाही. सो आम्ही ह्या सिरीजमध्ये आता नेक्स्ट एपिसोड करतोय जो आईसाठी असणार आहे. सो आईसाठी हॉस्पिटल बॅग भरताना काय काय कॅरी केलं पाहिजे. सो पार्ट 3साठी स्टे ट्यून. थँक्यू.